आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज यवतमाळ जिल्हा परिषदेचे आदिवासी युवा वर्गाचे बेमुदत आमरण उपोषणला बसलेले आहे। या संदर्भात आपण त्यांच्याशी समोर चर्चा करणार आहोत। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। मंगेश वासुदेव। बरं, आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व तालुक्याच्या आहे की यवतमाळ जिल्ह्याचे हे सर्व बेरोजगार आदिवासी जे विद्यार्थी आहेत यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातले कुठेतरी इथं MPC UPC किंवा इतर पेशा वर्गातल्या किंवा विशेष पदभरतीची तयारी करत आहे। यांच्या प्रमुख मागण्या काय जिल्हाधिकारी करतील? आमच्या बेरोजगार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहे। इथच्या जिल्हाधिकाऱ्याच नाही तर महाराष्ट्र शासनाचा जो आमचे आदिवासी विकासचे मंत्री आहे, जे आमचे हक्काचे मंत्री आहे अशोकजी उईके, यांना सुद्धा या निमंत्रित आहे की ज्या आमच्या 10 जुलै 2017 सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की 12,500 ची विशेष पदभरती घेण्याचा निर्णय होता, पण अजूनही 2017 पासून ते 9 पर्यंत या पदभरती घेतली नाही आणि या पदभरती घ्यायला पाहिजे। तवरिक हे 12,000 विशेष पदभरती घेणार नाही, तवरिक आम्ही जे बेरोजगार बेमुदत जे आंदोलनाला बसलो आहे, आम्ही हे आंदोलन जोपर्यंत आमचे आदिवासी विकास मंत्री या गोष्टीवर परिपत्रक काढणार नाही, लेखी स्वरूपात आम्हाला पदभरती घेणार याची माहिती देणार नाही, तवरिक हे आम्ही आंदोलन इच्छे विद्यार्थी सोडणार नाही। आता तुमच्या आमरण उपोषणाचा तुम्हाला कोणते पदाधिकारी व मंत्री आमदार खासदार साहेब घेऊन भेटून गेले? आज या बेमुदत आंदोलनाला 6वा दिवस आहे। काल आमचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके, तसेच राजूभाऊ थोरसाहेब आमदार, तसेच आपले वसंतरावजी पुरते, सामाजिक माजी न्यायमंत्री शिवाजीरावजी मोगे, तसेच आमच्या या यवतमाळ जिल्ह्यातील जेवढ्या काही आदिवासी संघटना आहेत व सामाजिक कार्यकर्ते आहेत हे सुद्धा येऊन भेटून गेले। पण मुळात आमचा प्रश्न हा इथला जिल्हा लेवलला नसून तालुका लेवलला नसून तर हा आमचा आदिवासी विकास मंत्री खात्याचा प्रश्न आहे। हा प्रश्न आमचे काल आदिवासी विकास मंत्री इथं सविस्तर आले, आमच्याशी चर्चा केली, त्यांचं मत आमच्या विद्यार्थ्यांसोबत असं होतं की मी करणार, फक्त या गोष्टी आम्हाला आश्वासन देऊन गेले तर या गोष्टी आम्हाला कुठल्याही प्रकारचे आश्वासन नको, कारण तो 6 जुलै 2017 पासून म्हणजे या पदभरतीचा सुप्रीम कोर्टाने 9 वर्षाच्या आधी म्हणते का आदिवासीची पदभरती घ्या, पण या गोष्टीसाठी आम्ही बरेचसे निवेदन दिले, बरेचसे आंदोलन काढले, बरेचसे मोर्चे काढले, पण या गोष्टीवर अजूनही तोडगा लागला नाही। पण याच्यानंतर वेळ पडली तर आमच्या पद्धतीने हा यवतमाळ जिल्हाच नाही तर या महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक आदिवासी विद्यार्थी पेटून उठेल आणि या मागण्या परिपत्रकाद्वारे आणि लेखी स्वरूपात मांडल्याशिवाय आम्ही हे आंदोलन सोडणार नाही। आज आपले जे आदिवासी विद्यार्थी युवा आहे ते तालुक्याच्या इथं बेमुदत उपोषणाचा 6वा दिवस आहे, तरी जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर इकडचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड साहेब यांनी यांच्या आमरण उपोषण ठिकाणी येऊन भेट दिली आहे। म्हणजे हे राजकारण विद्यार्थ्यांच्या मुळावर उठलेलं आहे का? जेणेकरून आपले जे आदिवासी बांधव आहे व इतर युवा आहे ज्या पद्धतीने जंतर मंतरवर आदित्य दिपके यांनी जे मोर्चा काढला 21 दिवस आमरण उपोषण चाललं, त्यांचाही प्रश्न सुटला, मग हे आपले आदिवासी बांधव युवा वर्ग आहे विद्यार्थी आहे यांचा प्रश्न का नाही सुटत आहे? म्हणजे इकडचे राजकारणी जे पुढारी आहेत मंत्री खासदार प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे का व दुर्लक्ष करत आहे का की यांना यांच्या पदाचं काही वेगळीच एक वेशभूषा प्रदान झालेली आहे का? म्हणजे यांना इतका मोठा युवा वर्ग युवती वर्ग खुलेआम रोडवर हवे रोडला आमरण उपोषणाला किंवा उपोषणाला बसलेले आहेत, घरदार त्याग करून यांना या गोष्टीची भान आहे का, काळजी आहे का? यांच्याकडे कधी लक्ष देणार आणि यांना कधी लेखी स्वरूपात यांचं प्रत्युत्तर मिळणार व यांची जी मागणी आहे 9 प्रकारच्या जे काही योजना म्हणजे शिक्षणाच्या प्रत्युत्तर जे नोकऱ्या मिळायला पाहिजे ते कधी मिळणार का? ही परंपरा अशीच चालत आलेली आहे। गांधीजीच्या काळापासून इंग्रजांच्या काळापासून युवा वर्गांना व सुशिक्षित बेरोजगारांना हे लढा लढावं लागत आहे। म्हणजे कुठल्या पद्धतीचं संविधानिकरित्या यांना न्याय मिळत आहे याकडे न्याय व्यवस्थेचं लक्ष आहे का?
या संदर्भात पुढील भूमिका हेच राहील की आमचे आदिवासी विकास मंत्री असो, की आमचे सचिव असो, की आमच्या डिपार्टमेंटचे महासंचालक असो, आयुक्तालय असो, किंवा इथचे पालकमंत्री असो, किंवा इथचे जिल्हाधिकारी असो, किंवा आमच्या हक्काचे जे डिपार्टमेंट ज्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकासा धुरा दिलेला आहे, यांना मी इथं आवाहन करून सांगतो की समोरची आमची धुरा राहील की आज विशेष पदभरती, पेसा व नानपेसा भरती व MPC क गटातील पेसा भरती व शिक्षक भरती या प्रमुख मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्हे किंवा यवतमाळचे पूर्ण संपूर्ण आदिवासी बेरोजगार युवक, वसतिगृहाचे युवक, माझ्या बेरोजगार विद्यार्थिनी या आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आदिवासी विकास मंत्र्यांना व खात्यांना कळून देऊ की आम्ही आता चूप बसणार नाही. तर ह्या लढा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटवून उठतो आणि आमच्या हक्काच्या जागा जवारी लेखी स्वरूपात आणि परिपत्र स्वरूपात देणार नाही. तवारीक आम्ही आंदोलन सोडणार नाही. वेळ जर पडली तर आम्ही आमरण उपोषण व अन्यत्याग करू. शेवटी आमच्या आदिवासी मंत्र्यांना जर आमच्या प्राणाची आहुती द्यायची गरज जर पडत असेल तर इथं जीव सुद्धा द्यायला घाबरणार नाही. आज आपण पाहिलेलं आहे की युवा वर्ग पेटून उठलेला आहे आणि ज्या पद्धतीने नीट परीक्षेचा जो काही घोटाळा झाला तर त्या संदर्भामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने अशी काही भूमिका होऊ नये या उद्देशाने तात्काळ राष्ट्रपती राज्यपाल महोदयांनी या युवा वर्गांचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करावे. या चॅनलच्या माध्यमातून यांना न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य पार पाडतो. धन्यवाद. बिरसा मुंडा की बिरसा मुंडा की नोकरी आमच्या हक्काच्या महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी यवतमाळ जिल्हा संपादक राहुल पडघणे.